राजकारणात आलो आणि आता मुख्यमंत्री झालो। तुला सांगतो, या दिवशी मी कोणत्याही मीटिंग मध्ये जाणार नाही, कोणत्याही सभेला जाणार नाही, कोणाचाही सत्कार स्वीकारणार नाही, कोणत्याही श्रीमंत पुढाऱ्याच्या कार्यकर्त्याच्या उद्योगपतीच्या लग्नाला जाणार नाही मी। या दिवशी मला माझ्या रामभाऊच्या पोरीच्या लग्नात हजर व्हायचंय साहेब। अहो पण आणि बिन काही नाही, एकदा सांगितलं ना मी। रामभाऊच्या पोरीच्या लग्नाचा दिवस उजाडला माईबाप। सकाळपासून एक बँड वाजत होता रामभाऊच्या दारात, एकच बँड वाजत होता। कसा तरी एखाद्या पट्टीचा मंडप दिलेला, मंडपही साधाच होता, खाली टाकण्याच्या चटया सुद्धा साध्याच होत्या। वराडी मंडळी 5-25 इकडचे 5-25 इकडचे आले होते। आज रामभाऊने जुना शर्ट पण त्याला नीळ टाकून इस्त्री केली होती, जुनी टोपी होती, पण आपली पाहुण्या रावळ्यात इज्जत कमी होऊ नये म्हणून कडक इस्त्री केली होती। कशी तरी तिरकी टोपी, पायात जुनी चप्पल, जुना रुमाल त्याने खांद्यात टाकला होता। सगळ्यांना हात पडून पाय पडून सांगत होता, जेवल्याशिवाय जाऊ नका हो साहेब, जेवल्याशिवाय जाऊ नका। रामभाऊच्या पोरीचा दिवस उजाडला। मंडपाच्या बाहेर एक बँड वाजतोय, पाहुणे मंडळी आलेत। आज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 10-15 गाड्या रेडी होत्या, काही गाड्या पुढे काही गाड्या मागे। खादी खाकी, खादी खाकी, खादी खाकी सगळे हजर होते। पुढे कलेक्टरची गाडी होती। हेलिपॅड मधून साहेब उतरले। डग 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 हलणारा तो पंखा शांत झाला आणि साहेब आता झाक झाक